गोलंदाज नितेश आणि फलंदाज असतील दोन्ही स्ट्राईकला असतील ते धुत्रीची संघ आणि दात्रीची संघ दोन्ही संघ आमने सामने दुसऱ्या फेरीतला पहिला सामना दोन्ही संघ थोड्या ताकदीचे आणि दोन्ही संघ वाटतं हा सामना बघायला नक्कीच प्रेक्षकांना आणि आम्हाला सुद्धा मजा येणार आहे. बघूया नितेशचा येणारा पहिला चेंडू सामना करतील ते किरण. सुंदर असा लेटर चेंडू चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो खणखणीत चौकार. काय आपल्यातून अशी फिल्डिंग केली सागर, खरंच तुला मानावे लागेल. खतरनाक नक्कीच आपल्यातून अशी मित्रांनो काय फिल्डिंग केली होती, परंतु बॉलचा वेग जास्त असल्यामुळे बॉल काही थांबला नाही आणि धात्रजवळ संघाचा पहिलाच खणखणीत संघर्षमय चौकार. पुन्हा एकदा टोळा चेंडू लेग साईडला उंची जास्त लांबी कमी नॉन मॅच लँड मध्ये चेंडू मात्र फिरत असताना एक धाव पूर्ण दुसरीचा सुद्धा पूर्ण. अशा प्रकारे दोन धावा पूर्ण. का आपल्यातून अशी फटकेबाजी आतापर्यंत ओपन विचार करायला गेला दोतरडे संघाचा तर आपल्यातून अशी फटकेबाजी चालू आहे. पहिल्याचा चेंडूवर मात्र खणखणीत चौकार लागायला, दुसऱ्या चेंडूवर मात्र दोन धावा. अशा प्रकारे कुठेतरी कमबॅक करायला लागेल त्या नितेश यांना, कारण येणारे 3 षटकाचा सामना असल्यामुळे कुठेतरी 30 ते 32 पर्यंत रोखून ठेवले. पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न. आता मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही आणि पहिला हादरा पहिला लागणारा षटका तो दोतडे संघाला. मला वाटतं कुठेतरी चांगली फटकेबाजी करत असताना कुठेतरी विकेट गमावला त्या किरण यांनी. कुठेतरी किरण मला वाटतं कुठेतरी यांनी जर विकेट टिकून ठेवले असते तर नक्कीच नंतरच्या वेळेत त्यांनी कुठून काढले असते, परंतु बॅट लग आणि चांगली अशी बॅटिंग करताना बॅट टू पहिले नेतो तो किरण. नितेशचा विचार करायला गेला तर नक्कीच 2 फटके लगावले, परंतु तिसऱ्या मध्ये कमबॅक करून मोठा मासा गळाला गुंतवून दिला आपल्या संघासाठी. नितेशचा विचार करायला गेला तर अंबरनाथ मध्ये ओपन मध्ये सुद्धा त्यांनी गाजवले होते. आता तोच नितेश मात्र इथे गोलंदाजी करत असताना बघूया पहिला झटका मात्र मिळवून दिला आपल्या संघासाठी नितेशाने. बघूया वन डाऊनचा खेळाडू कोण आहे तो गौरव. काय आपल्यातून अशी गोलंदाजी करतो तो नितेश आतापर्यंत. बघूया गौरवला पहिला चेंडू याकार पदी चेंडू चेंडूवर लेग साईडला टोळलेला चेंडू एकदा पूर्ण एकाचं धावा समाधान मानतात की काय, परंतु मिसफील्ड झाले असल्याने 2 धावा अशा पूर्ण कुठून काढल्या. कुठेतरी एक 2 धावा या रोखून ठेवाव्या लागतील तातडीच्या संघाला, कारण एक धाव सुद्धा महत्वाची असते. मित्रांनो क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा निघत नाही आणि 6 चेंडूमध्ये 40 धावा निघतात असा हा क्रिकेट. तरी आपण याची दक्षता घ्यायची की एक धाव सुद्धा आपण वाचू शकतो तर किती महत्वाचं ठरू शकतो. बघूया येणारा पुढचा चेंडू या चेंडू अप्रतिम अशी फिल्डिंग पाहायला मिळते. तू करता मात्र काय फटका मारले होते फलंदाजांनी. मला वाटतं चौकात जातो की काय, परंतु अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण केले आणि विकेट नसताना सुद्धा विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी. दात्रीच्या संघाचे संघर्षमय अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे या ग्राउंडवर आणि पाहतो सुद्धा आपण. आता मात्र 34 जागा घेऊन देतो आपल्या संघासाठी ऋतिक रोशन सारखं जर त्यांनी बॅटिंग केली तर नक्कीच कुठेतरी चांगला फायदा होऊ शकतो आपल्या संघासाठी. नक्कीच आपल्यातून अशी गोलंदाजी करत असताना नितेश आपल्यातून अशी फटकेबाजी सुद्धा करत होते, परंतु कुठेतरी रोखून ठेवलं या नितेशांनी. नितेशला सुद्धा माहित आहे की एक धाव किती महत्वाची असते ती. बघूया नितेशचा येणारा पुढचा चेंडू काय करतील आपल्या संघासाठी. ऋतिक आणि लेग साईड चेंडू मात्र भिरकून दिलाय तो जातोय नो मॅन्स लँड मध्ये आणि खणखणीत चौकार. चेंडू मात्र थांबणार नाही.
नक्कीच धावपळकावर धावा लागले ते आतापर्यंत 12 धावा संघर्षमय स्कोर उभा केला पहिल्या षटकामध्ये रेतरोड संघाने नक्कीच त्यांचं आणि विकेट गमावले ते त्या एका षटकामध्ये 2 विकेट आणि 12 धावा खर्च केल्यात नितेशांनी. आता बघूया गोलंदाज आलाय तो आपल्या संघासाठी अर्जुन. चेंडू लेग साईडला टोलवल्याच्या नादामध्ये चेंडू मात्र बॅटची कडा घेतो आणि निर्धाव चेंडू थोडा अंतर. नक्कीच ऑब्जेक्शन घेतलेलं त्या गोलंदाजावर परंतु त्याचा काय प्रभाव होईल का या गोलंदाजावर बघूया. येणारा पुढचा चेंडू नक्कीच लेफ्ट साईडला टोलर चेंडू फिल्डर तैनात. एक धाव पूर्ण दिसेचा पडला दुसरी धाव पूर्ण होते का आणि एकेरी दूर मात्र वाचवावे लागतील आणि तितक्यात रनिंग हिटिंग तर मानावं लागेल देतरोडच्या बॅट्समॅन कडून कारण ते सुद्धा जराशी जर फिल्डिंग जर मिस झाले तर नक्कीच धावतात अशी चपळाची रनिंग आहे त्यांच्याकडे. कुठे त्यांना सुद्धा माहित आहे की धाव लागायला झाल्याचं पाहिजे या ग्राउंडवर कारण मोठे मोठे टार्गेट हे चेस झालेले या ग्राउंड मध्ये. बघूया येणार पुढचा चेंडू आता मात्र उसळी जास्त लांबी कमी सागर पहिलं तैनात विकेटचा आणि विकेट मात्र गमावला तो पुन्हा एकदा दातोड संघानं आणि आपल्याकडून अशी झेल सुद्धा घेतलेली आहे. कुठेतरी संघर्षमय सामना आपल्याला पाहायला मिळतो या ग्राउंडवर बोरटपाडा ग्राउंडवर. एकेरी दोर चोरत असताना मात्र पुन्हा एकदा पार्टनरशिप बदल तोडण्याचं काम केलं त्या दातरोड संघाने आणि सुनील मात्र बॅक टू पॅव्हिलियन झालाय आणि येणारा पुढचा चेंडू बघूया काय करतो आपल्या संघासाठी. अर्जुनचा विचार करायला गेलं तर नक्कीच आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी केली त्या अर्जुन यांनी आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केले आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला टोळून चेंडू कॅप सिलेक्शन मध्ये 1 धाव पूर्ण दिसेल पडणं अशा प्रकारे 2 धाव पूर्ण. नक्कीच उत्कृष्ट असं सत्रक्षण मानावं लागेल कारण कुठेतरी एकेरी दोर मात्र धावा जात असताना ते रोखत असताना गोलंदाज अर्जुन आता मात्र कुठेतरी स्थिरावलेला तो देतरोड संघ जिथे आपण षटकार चौकार पाहतो आता मात्र या षटकामध्ये कुठेतरी बांधून ठेवलं त्या फलंदाजांना. बघूया कितपर्यंत बांधतात. पुन्हा एकदा लेग साईडला टोलर चेंडू मात्र फिल्डरच्या हातामध्ये आणि सुंदर झेल. काय मासा गळाला गुतवलं तो आपल्या संघासाठी सुंदर असा गोल मारून होता परंतु बॉल काय षटकाराच्या बाहेर गेला नाही आणि नक्कीच याच्या सत्रक्षणाच्या आत अर्जुनचा विचार करायला गेला तर नक्कीच आतापर्यंत षटक काही मागले ठरले नाही. नक्कीच चांगलाच बॉल मारला होता परंतु ताकद कमी पडल्याने तो मात्र झेल झाला. थोडी तर ताकद लावली असते तर नक्कीच षटकार पाहायला मिळालेला आपल्याला असतं. करून बघूया येणारा पुढचा चेंडू अर्जुन यांचा आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या त्या 16 धावा. पुन्हा एकदा प्लेसमेंटच्या नादामध्ये पूर्ण एकदा निर्धाव चेंडू षटक समाप्तीनंतर 2 षटकानंतर धावफलकावर धावा लागल्या त्या देतरोड संघाच्या 16 धावा प्रति 8 रन रेटने चालत असताना चला दातेश्वर संघ आपण जास्त मीटिंग करू नये आणि आपण लवकरच शेवटचं षटक बाकी हाणामारीचं षटक बाकी. तुषार मागच्या मॅचचा सामना विरतो तुषार
नक्कीच कुठेतरी कॉन्फिडन्स असलेला तो तुषार. बघूया या सामन्यामध्ये काय झलक मारतो तो आपल्या संघासाठी. 2 षटकामध्ये धावपलकार धावा लागल्या त्या 16 धावा. आता मात्र षटक असेल ते हाणामारीचा. बघूया येणारा पहिला चेंडू. शारकार कधीचा चेंडू खोदून काढलाय, पूर्ण बॅट्समॅनला बांधून ठेवलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा पूर्ण, दुसरा पूर्ण होते का? 2 धावा पूर्ण. काय रनिंग बिटवीन गेले या फलंदाजाने. पहिल्या षटकापासून मला वाटतं चतुर्वेने आणि चित्ताने रनिंग ठेवली त्या धोत्रेड फलंदाजाने. नक्कीच संघर्षमय सामना. अर्जुनचा विचार करायला गेला तर अर्जुनने रोखून ठेवलं. फक्त 4 धावा खर्च केला तर आपल्या संघासाठी. आणि आता मात्र तुषार काय करतो आपल्या संघासाठी. बघूया येणारा पुढचा चेंडू. बॅटअप चेंडू मात्र जागीच राहिला आणि एकच धाव काढून काढली. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल धोत्रेड संघाला, कारण षटकार आणि चौकाराचे भाष्य सुद्धा आहे ते धोत्रेड संघ. आता मात्र पूर्णपणे दादरीचवाडी संघाच्या गोलंदाजाने बांधून ठेवलंय त्या धोत्रेड संघाच्या फलंदाजाला. बघूया अजूनही येणारे 4 चेंडू मोठे फटकेबाजी करावे लागेल त्या धोत्रेड संघाच्या फलंदाजाला. बघूया येणारा तिसरा चेंडू. पॅटअप चेंडू मात्र सत्रक्षच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसेल आणि पुन्हा एकदा नासा गळाला गुतला तो धोत्रेड संघाला, कारण विकेट मात्र कुठेतरी बांधून ठेवायला पाहिजे आपल्या संघापुढे, कारण अजूनही कुठे मोठे फटके या षटकामध्ये आले नाही. बघूया आता मात्र कोण जागा घेऊन जाते आपल्या संघासाठी. नक्कीच तुषार, मी म्हणतो तो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता तो तुषार या षटकामध्ये सुद्धा हिरो ठरत चाललाय. परंतु बघूया अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये काय करतो आपल्या संघासाठी हा तुषार. कुठेतरी मोठे फटकेबाजी खेळावी लागेल या मिलिंद यांना. मिलिंदचा विचार करायला गेलं तर नक्कीच या शेवटच्या 3 चेंडूमध्ये निर्णायक असा फलंदाज ठरू शकतो. बघूया या 3 चेंडूमध्ये काय करतो आपल्या संघासाठी. यारकार पादीचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलेला होतं तुषार यांनी. गोलंदाजांनी काय आपल्यातून असे शस्त्र वापरले होते यारकर पद्धतीचे बॅट्समन आणि मिलिंदला काहीच करता आले नाही या चेंडूवर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा कट करण्याच्या नादात चेंडू मात्र पुन्हा एकदा बीट झाले, पूर्णपणे रोखून ठेवले तर या मिलिंद यांना. 3 चेंडू मी म्हणत होते मोठे फटके मारले, परंतु गोलंदाजांनी काही चान्स दिली नाही आणि 2 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू बाकी. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. आता मात्र उंची जास्त लांबीकडे पुन्हा एकदा जेलच्या दिशेने झेल मात्र सोडलेला आहे. सुंदर असा झेल सोडलेला आहे आणि 2 धावा 1 विकेट. धावपलकार धावा लागल्या त्या 18 चेंडू आणि धोत्रेड संघाच्या 21 धावा. येणारे 18 चेंडू लागणार त्या 22 धावा. दातीजोड संघाला संघर्षमय असा सामना पाहायला मिळतो आपल्याला या ग्राउंडवर. बघूया कोण बाजी मारतो, कोण पराभूत होतोय, अजूनही काही सांगू शकत नाही.
बाबा आपण याचे भाऊ बाबा गेले आपण याचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मागचा मॅन ऑफ द मॅच शिरड संघाचा निलेश आपण यायचं नाणे मॅन ऑफ द मॅच सिरीजचा याच्याने कॅमेरामॅन तिकडे करायचं कॅमेरामॅन नक्कीच झालेलं तर आपण मॅच कडे येऊया येणाऱ्या 18 चेंडू लागणारे त्या 22 धावा आपल्यातून असा फलंदाजी केली ती गोलंदाजी केली दातरगड संघाने आणि स्ट्राईकला असतील तर सागर आणि गोलंदाज किराणा चांगली अशी गोलंदाजी केली होती परंतु आता मात्र पहिल्या चेंडूवर गॅप सिलेक्शन मारलेले चेंडू एकदा पूर्ण दिसत होत नाही बघूया नक्कीच किरणचा विचार करायला गेला तर मागच्याच मॅच मध्ये मागणी अशी गोलंदाजी केली होती या किरण यांनी आता सुद्धा तिचं कामगारी करावी लागेल कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल धावा मात्र धावपलकर लावले त्या 22 धावा लागतात त्या आतापर्यंत बघूया किरण काय करतो आपल्या संघासाठी खोबून काढलेला चेंडू मात्र खराब चेंडू आणि वाईटच्या दिशेने अतिरिक्त धाव कुठेतरी या धावा रोखून ठेवाव्या लागतील त्या दुसऱ्याच्या किरण गोलंदाजाला कारण आतापर्यंत विचार करायला गेलो तर वरचढ तुरते तो दात्रीचोडी संघ कुठेतरी कमबॅक करावं लागेल कारण एकच गोलंदाज जरी चालला तर पुरेशी असते बघूया दात्रीचोड संघाचा कोण गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू मात्र जातो निर्धाव अशा प्रकारे मी म्हणत होतो की किरणचे कमबॅक करू शकतो आणि सुद्धा केला किरणचा कमबॅक झालेला आहे आणि बघूया येणारे काही चेंडू शिल्लक आणि सागर बघूया मोठे फटकेबाजी खेळतोय का आपल्या संघासाठी आणि पुलटा चेंडू मात्र फिल्डरच्या हातामध्ये काही गोलंदाजी चालू आहे या किरण यांची मोठा मासा गळाला गुंतून गेले आपल्या संघासाठी तो सागर बॅक टू पॅव्हिलियन मोठे फटकेबाजी खेळणारा फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हिलियन आता मात्र त्याची जागा घेऊन जातो तो रवी बघूया रवी यांना सुद्धा मोठे फटकेबाजी खेळायला लागेल आणि आपल्या संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेने घेऊन जावं लागेल कारण समोर संघ सुद्धा थोड्यात ताकदीचा आहे तो देतरोड संघ सामन्याकडे वळू आपण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काय आपल्यातून अशी कमबॅक केली या किरण यांनी मला वाटतं कुठेतरी फटकेबाजी खेळायला लागेल दबावामध्ये खेळत असताना तो रवी कारण आतापर्यंत विचार करायला गेला किरण यांचा तर कुठे अजूनही मोठे फटके आलेले नाही वारंवार मात्र निर्धाव चेंडू विकेट काढत होता आपल्या संघासाठी अजूनही
आपला मात्र खराब चेंडू अतिरिक्त धाव याच धाव कुठेतरी रोखून ठेवावे लागतील त्या बेतोड संघाला कारण एक एक धाव महत्वाची असते. पुन्हा एकदा निर्धार चेंडू खेळून केलं त्या रवींद्रांना काय आपल्यातून अशी गोलंदाजी. आतापर्यंत दोन डॉट चेंडू खेळत तो रवी बघूया दडपणाखाली खेळत असताना तो रवी गोलंदाज मात्र जोशामध्ये बघूया. आता मात्र तिरपळाची येतो आणि बंधनेत विकेट मिळवला आपल्या संघासाठी. जर किरणचा विचार करायला गेला तर आतापर्यंत धावफलकावर धाव ठेवले तर फक्त आणि फक्त 4 धावा आणि 2 गडी मात्र बाद केले आपल्या संघासाठी. आणि आता मात्र जातो तो गणेश. काय करतो आपल्या संघासाठी तो गणेशला मात्र पूर्ण कारभार आपल्या हातामध्ये ठेवावं लागेल कारण येणारे 12 चेंडू लागणाऱ्या त्या नक्कीचा सामर संघाचा कर्णधार यायचं आणि शिलोड संघाचा कर्णधार शिलोड पूर्ण टीम इथेच आहे तर सामर संघ आपण सुद्धा यायचं इकडेच यायचं सगळ्यांनी एक यायचंय. आपण टचून टुरून घेऊ आणि इकडेच लगेच मॅच चालू होणार आहे. यानंतरचा दुसरा सामना दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना सांबार विपक्ष शिलारवाडी तर शिलार संघाचा कर्णधार इकडे आलेला आहे तर सांबार संघाचा कर्णधार यायचा आहे. मित्रांनो आपण सहकार्य करा आणि आतापर्यंत चालू असे सामने सगळे संघ मात्र उत्कृष्ट असे खेळत असताना एकही संघाने आतापर्यंत कुठलेही गैरवर्तणूक केलेलं नाही तर दर संघांचे मी हार्दिक अभिनंदन मानतो. आणि येणारा पुढचा चेंडू मात्र बिकराच्या हातामध्ये पुन्हा एकदा मास्सा मात्र गळाला गुंतलेला आणि त्याच्या नावाने आणि पुलटा चेंडू होता तर थोडीशी जर बॅट वळवली असती तर नक्की षटकाराच्या बाहेर गेला असता. बॅक टू बॅक विकेट मिळत असताना त्या बेतोड संघाला काय आपल्यातून अशी गोलंदाजी चालवली आतापर्यंत. नक्कीच विकेट मात्र सांभाळून ठेवायला लागतील दात्रेड संघाला कारण वारंवार मात्र तुमच्या विकेट जात आहेत. कुठेतरी दडपणाखाली खेळत असताना दात्रीच्या वरील संघ नितेशला वाटतं चोरात प्लेसमेंट करायच्या नादामध्ये मात्र विकेट गमावलाय. आता मात्र मला असं वाटतंय पूर्ण हा कारभार अक्षयच्या हातामध्ये आलाय आणि अक्षय आपली कामगिरी पार पाडतोय का बघूया आणि टच विन करून घ्यायचंय. आणि आता लेक्सला जे कॅप सिलेक्शन काढलं एकदा पूर्ण दुसऱ्या पेडमध्ये दुसऱ्या पूर्ण होते का अशा प्रकारे 2 धाव पूर्ण आणि पुन्हा एकदा नो स्पीड. अशा प्रकारे या धाव मात्र कुठेतरी थांबून ठेवावं लागतील. फुकटच्या धाव मात्र खूप खतरनाक पडतात त्या शेवटच्या क्षणाला. याच धाव कुठेतरी तुम्हाला सांभाळून ठेवावं लागतील बेतोड संघाला कारण एक धाव महत्वाची आहे या दातरलोड संघासाठी. आणि आता मात्र स्ट्राईकला असतील तो पहिला चेंडू खेळतील गणेशच्या नावाने मला वाटतं अंबरनाथ पूर्ण दरारतो कारण मोठे मोठे फटकेबाजी खेळतो तो गणेश. नक्कीच टचून करून घेतो आपण सांबार विपक्ष शिलारवाडी संघ. आता मात्र लेफ्ट गॅप सिलेक्शन मध्ये आणि पुन्हा एकदा झेल आणि शिलारवाडी संघाने प्रथम सत्र बॅटिंग स्वीकारलेलं आहे. बॅक टू पबलेन आलेला आहे तो गणेश मला वाटतं कुठेतरी जर आता मात्र
आकाश आकाश तुला मला वाटतं हार्दिक पांड्यासारखं खेळायला लागेल, कारण वारंवार मात्र विकेट जात आहे तुमच्या दातरोड संघाच्या. आणि धोतरोड संघाचा विचार केला तर कॅची अशी घेतात की सुपरमॅन पण घेऊ शकत नाही अशी कॅची घेतात ते धोतरोडचे संघ. काय आपल्यातून असे संघर्षमय अशी मॅच खेळत आहे या ग्राउंडवर आपल्या. अजूनही मॅच आहे, 9 बॉल 15 धावा. पुन्हा एकदा उडवलेला चेंडू, पुन्हा सदर्शन काढले, पुन्हा चूक झालेली आहे. आणि पुन्हा एकदा ही पहिली चूक असेल धोतरोड संघाकडून. आणि चूक मात्र किती महत्वाची ठरते बघूया, ही कॅच किती महत्वाची ठरते बघूया आपल्या संघासाठी. या ग्राउंडवर पहिली चूक झालेली आहे धोतरोड संघाकडून. बघूया येणारे परत काही चेंडू शिल्लक. अजूनही 14 धावाची गरज. बघूया येणारे काही चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाज मात्र लोकसभा वाले चेंडू एक धाव पूर्ण आणि एकाच धाव आणि विकेट. काय आपल्यातून रक्षण केलं त्या गोलंदाजाने. आणि वारंवार विकेट मात्र जात असताना अक्षय मात्र बॅक टू प्रॉब्लेम त्याला दातरच्या संघ आपण लावायचं. नक्कीच पंकज स्कोर ना 9 झाला 9. नक्कीच 9. 13 धावाची गरज. अजूनही 13 धावाची गरज दातरोड संघाला. काय आपल्यातून अशी आतापर्यंत गोलंदाजी केले, मोठे फलंदाजीला मात्र थांबून ठेवले दातरोड संघाच्या गोलंदाजाने. बघूया आतापर्यंत किती थांबून ठेवतात ते आपल्या संघासाठी. बघूया गोलंदाजाने नवीन बॅट्समन पंकज. आता मात्र पुन्हा एकदा विकेट. सर्व बॅट स्टंपच्या समोर सापडलेला गोलंदाज आणि पुन्हा एकदा विकेट. नक्कीच रिव्ह नाही मित्र, रिव्ह फक्त हाईट नोला आहे याची नोंद घ्यायची सगळ्या संघाने. आणि आतापर्यंत विचार करायला गेला तर दातरोड संघाच्या 6 विकेट मात्र तंबूत परतलेला आहे. बाहेर चेंडू मध्ये टोटल 9 धावा कर्ज केला. अजूनही 13 धावांची गरज. आदेश येणारे 6 चेंडू आणि तुला ठेवले त्या 13 धावा. काय आपल्यातून अशी गोलंदाजी केली या धोतरोड गोलंदाजाने. आतापर्यंत विचार करायला गेला तर किरण आणि सुनील यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. फक्त 12 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केला. अजूनही 7 चेंडू मध्ये तुला ठेवल्या त्या 13 धावा आणि पंकजला मात्र काढायच्या त्या 6 चेंडू मध्ये 13 धावा. बघूया अजूनही सामना काही. नक्की दातरोड संघ आपण स्पीडअप करायचा आहे. लवकरात लवकर आपल्याला भरपूर सामने खेळायचे. दिवस मात्र मावत चाललेला आहे. बाकीच्या संघांनी सुद्धा विचार करायचा आहे. तर येणारे 6 चेंडू लागणाऱ्या त्या 13 धावा. पहिला चेंडू संघर्षमय असणार या पंकजसाठी. बघूया येणारा पहिला चेंडू. आकाशने पहिलाच चेंडू मात्र जाता खणखणीत चौकार. काय आपल्यातून असं संघर्षमय चौकार लागलाय. आकाश यांनी नक्कीच काय आतापर्यंत आकाशने पहिला चेंडूवर चौकार लगावला. नक्कीच पूर्ण संघाचा कारभार हा आकाशवर आहे. आणि गोलंदाज असेल तो आदेश. पूर्ण संघाला सुद्धा कारभार येतो आदेशवर. बघूया टप्पा चेंडू मध्ये भिरकून दिले ऑफ साईडला.
चेंडू चालतो कणकणीत चौकार. काय संघर्षमय क्रिकेट खेळतो हा आदेश. आकाश, अरे आकाश, तर आकाशने 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगावले आणि आता उरलेले 4 चेंडू लागणार होत्या 5 धावा. काय समीकरण होतं आणि काय समीकरण आणून ठेवलंय या आकाशने. जुना ठेव ना. आला नक्कीच. करून ठेव. आदेश, तू 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केला आणि तुला लागतात त्या 4 चेंडू मध्ये 5 धावा. बघूया आदेश कमबॅक करतोय का आपल्या संघासाठी. कुठेतरी मोठे फटकेबाजी खेळतोय तो आकाश. या आकाशला मात्र आदेशने बांधून ठेवलं पाहिजे कारण मोठ्यात मोठे फटके मारणार होते. आकाश मात्र अजून मध्ये सज्ज आहे. येणारे 4 चेंडू लागणारे त्या 5 धावा. आदेशच्या पुढे मोठं समीकरण असेल आणि आकाश पुढे सुद्धा मोठं समीकरण आहे. चेंडू मात्र विकून दिलाय आणि झेड सोडलेले आहे आणि आता मात्र एकच धाव. कुठेतरी झेड सोडलाय तो. ही दुसरी चूक केली गोत्र संघाने. येणारे 3 चेंडू लागणारे त्या 4 धावा. बघूया येणारा पुढचा चेंडू. आदेश कमबॅक केलं तू कुठेतरी. अजूनही तुला 3 चेंडू कमबॅक करायचे आहेत. अजूनही 4 धावांची गरज. 3 चेंडू. येणारा चौथा चेंडू. आता मात्र टोलेला चेंडू आणि एकच धाव. थांबा मित्रांनो. धाव नाही तू सोडलंच नाही तर विकेट पण नाही आणि धाव सुद्धा नाही. अंबरनाथ अश्विन यांचे सर्व नियम लागू राहतील. एकच धाव घेतलेली आहे आणि अजूनही 2 चेंडू आणि 3 धावा. दात्रीचोर संघाला शेवटची वॉर्निंग. नंतर तुम्हाला पाणी लागू केलं जाईल. येऊ नका आणि खाली बसून घ्या मित्रांनो. आपल्याच खेळाडू खेळतात. 2 चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे तुम्हाला 3 धावा कुठून काढाव्या लागतील. आणि मित्रांनो कोणी जिंकू दे कोणी हरू दे आपण मात्र आपलं क्रिकेट सोडायचं नाही आणि जास्त एवढी सुद्धा करायची नाही. तर कृपया सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी लक्षात घ्यायचं. येणारे 2 चेंडू लागणारे त्या 3 धावा. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. चला सामना चालू करायचा. पंच लवकरात लवकर. अजून आपल्याला 2-3 सामने खेळवायचे आहेत. चला येणारे 2 चेंडू लागणारे त्या 3 धावा. आकाश तुझ्याच खांद्यावर पूर्ण कारभारीचा हा. आता मात्र काय कमबॅक केला या गोलंदाजाने. नक्कीच आदेशचा विचार करायला गेलो तर आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजीने धावफलकावर धावा ठेवल्या. त्या 1 चेंडू लागणारे त्या 3 धावा. मॅच होती कुठे ने चालली कुठे. मागचा मॅचचा हिरो तुषार. तुला 1 चेंडू आणि लागतात त्या संघासाठी 3 धावा. बघूया काय करतोय तुषार आपल्या संघासाठी. कुठेतरी नक्कीच मित्रांनो या आकाशसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या कारण 2 चेंडू मध्ये त्यांनी संघर्षमय असं चौकार लगावले आणि कुठेतरी मॅच आपल्या जवळपास आणून दिली. तो आकाश मात्र आता बॅक टू पॅव्हिलियन येतोय. चेंडू लागणाऱ्या त्या 3 धावा. या पुढचा होणार सामना सांबार विभागच्या शिलारवाडी. चला आदेश 1 चेंडू आणि तुला राहिल्या त्या 3 धावा. काय करशील आपल्या संघासाठी. बघूया आता तुषार तुझ्या समोर आहे आणि टप्पा मारला चेंडू. चेंडू झेलच्या स्वरूपात आणि झेल सोडलेले आहे आणि अशा प्रकारे 2 धावा आणि एका धावाने विजय झाले. तो शिलोडी संघ दात्रीचा संघ.
चला शिरोळ संघ आणि सांबर संघ आपण सांबर संघ तुम्हाला वाटतं सप्रेशन लावून घ्यायचं. दात्रीच्या स्वातंत्र्य संघ आणि वितरण संघ दोन्ही संघांनी आत्मविश्वास येऊन घ्यायचे मित्रांनो. आणि यापुढचा होणारा सामना सांबारी आपण सुद्धा एक साथने जायचंय, सप्रेक्षणसाठी जायचं. सांबारी संघ टोपी कोणची राहिले? दत्तड संघ तुमची टोपी राहिली का बघा.